नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात मोठ्या टॉप 9 बातम्यांनी. हिंसाचाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात. फडणवीसांच्या उपस्थितीत आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक. फडणवीस हिंसाचाराच्या घटनेचा आढावा घेणार. नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक, तर एमपीडीएचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियरला बेड्या. हमीद इंजिनियरवर हिंसाचाराचा कट रचल्याचा आरोप. युट्यूबर मोहम्मद सैजाद खानला सुद्धा अटक. नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये डीसीपीवर हल्ला आणि महिला पोलिसाचा विनयभंग या दोन्ही केसेसची आता क्राईम ब्रांच चौकशी करणार. हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 13 गुन्हे दाखल. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपींची संख्या 105 वर. 10 अल्पवयीन मुलांचाही यामध्ये समावेश. पोलिसांकडून गुप्तचर यंत्रणेच्या मदतीनं आरोपींचा शोध घेणं सुरू. आरोपींची संख्या आणखी वाढणार. नागपूर दंगल प्रकरणातील आरोपी फहीम खानचा जामिनासाठी अर्ज, तर निर्दोष असल्याचं म्हणत सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल. फहीम खानच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार. नागपुरातील हिंसाचार प्रकरणी आता काँग्रेसची सत्यशोधक समिती आज नागपुरात. पोलीस प्रशासन आणि नागरिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसची समिती प्रयत्न करणार. नागपूर हिंसाचार प्रकरणी 4 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर आतापर्यंत 8 आरोपींना न्यायालयात हजर केलं होतं. मुख्य आरोपी फहीम खानला वैद्यकीय कारणांमुळे आधीच न्यायालयीन कोठडी. प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा. सूत्रांची माहिती, तर कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरचा शोध सुरू. प्रशांत कोरटकरचा दुबईमधील फोटो सुद्धा व्हायरल. चर्चेला उधाण. प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक चंद्रपूरकडे रवाना. प्रशांत कोरटकर चंद्रपूर परिसरात असल्याचा पोलिसांना संशय.